नमस्कार मित्रांनो. भारताला स्वतंत्र होऊन 77 ते 78 वर्ष झालेली आहेत. पण मला अशा काही घटना आहेत त्या बघून लाज वाटते मित्रांनो. आंदोलन, मोर्चा, उपोषण हे भारत स्वतंत्रापूर्वी स्वतःच्या हक्कासाठी हे सगळे काही उपाय योजले जायचे. पण आता स्वतंत्र भारतामध्ये राहूनसुद्धा स्वतःच्या हक्कासाठी आज उपोषण, आंदोलन किंवा मोर्चा काढावा लागतो. कुठेतरी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यामध्ये मला सपोर्ट करा, साथ द्या, मला मदत करा. म्हणजेच लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ही सगळ्यात मोठी मदत होईल आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यामध्ये तुम्हा सर्वांचा आधार असणं गरजेचं आहे मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ मी घेतलेला आहे आपला किनवट न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. ही घटना आहे 13 जानेवारी सोमवार 2025 या दिवशी घडलेली ही घटना मित्रांनो. अंगणवाडीमध्ये आशा वर्कर म्हणून एक 23 वर्षाची विवाहित महिला काम करत असत. ह्या महिलेचे कदाचित कॉन्टॅक्ट असल्याने एक किनवट येथील हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्य सेवक विठ्ठल मुंडे या व्यक्तीने या तरुणीचा बलात्कार करून तिला मारहाण केली. तिच्या पर्समधून 30,000 रुपये काढून घेतले आणि मोबाईलसुद्धा काढून घेतला मित्रांनो. या व्यक्तीबरोबर असे 3 व्यक्ती होते. अशा 4 लोकांनी या महिलेवर अत्याचार केले आणि गेल्या 2 दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला मित्रांनो. किती असहनीय घटना असेल मित्रांनो. आपल्याला थोडं जरी काय लागलं तर आपण लागलेल्या ठिकाणी वारंवार बघत असतो. पण ज्या महिलेवर असे अत्याचार झालेत त्या महिलेवर म्हणजे तिच्या मनावर काय परिणाम पडला असेल. भीतीचं वातावरण महिलांमध्ये निर्माण होतंच मित्रांनो. जर आपण अशी मूर्खपणा करत असो तर आपल्या घरामध्ये राहणाऱ्या माता भगिनी सुरक्षित राहणार तरी कशा. तर माझा एक प्रश्न असा आहे की या आदिवासी महिलाला म्हणजे या महिलेला काय न्याय मिळेल. सरकार या लोकांना फासावर चढवेल. लोकांची तर मागणी आहे की अशा नराधमांना फाशी देणंच गरजेचं आहे मित्रांनो. अशा पुरुषांविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कारवाई करून अशा नराधमांना लवकरात लवकर जर शिक्षा दिली तर न्याय मिळेल. पण या नराधमांना शिक्षा दिली आणि यांना फासावर जर लटकवण्यात आलं काय ती महिला जिने प्राण गमावलेत काय ती महिला परत येईल. तिच्या मुलाबाळांचं देखभाल कोण करेल. त्या मुलांचं संगोपन पालनपोषण करणार कोण. हे मूर्ख लोक तर मरून जातील पण मागे परिवार सोडून जाणाऱ्या महिलेला आणि तिच्या घरच्या लोकांना किती त्रास सहन करावा लागत असेल आपण अंदाज लावू शकत नाही मित्रांनो. म्हणून कधीही महिलेची इज्जत करायला शिका. महिलांना मान सन्मान आदर प्रेम द्या. जर तुमच्या आसपास अशा घटना घडत असतील तर अशा ठिकाणापासून पळ काढण्यापेक्षा आपल्याने होईल तेवढं पुरुषांनी महिलेचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचत नसते. सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कोणी जर पोहोचत असेल तर तुमच्या माझ्यासारखे लोकच असतात. पण अशा घटना जर जंगलामध्ये नको त्या ठिकाणी जर घडत असेल मग अशा ठिकाणी जाणार तरी कोण. त्यापेक्षा महिलांनी घराबाहेर निघताना कुठल्या पुरुषासोबत ती जात आहे त्या व्यक्तीचं नाव घरच्या लोकांना जर सांगितलं किंवा मोबाईलचं लोकेशन ऑन करून एमर्जन्सी अलर्टसुद्धा असतं मित्रांनो. ते एमर्जन्सी अलर्ट ऑन करून ठेवा. पण अशा हरामी लोकांपासून सुरक्षित राहण्याकरिता
उपाय एकच आहे की तुम्ही घराबाहेर पडत असताना नवरा असेल नवऱ्याला घेऊन जा, भाऊ असेल भावाला घेऊन जा, पण ते प्रत्येक वेळा शक्य नाही. पण जी व्यक्ती आपल्या नातलगातले नाही किंवा आपल्या संपर्कातले नाही अशा लोकांसोबत तरी कधी एकटे बाहेर निघू नका. तर मित्रांनो, बघूया तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमधून काय लोकांची मागणी आहे ते आता आपण बघूया. आणि एकदा परत सांगतो मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे घेतलेला आपला किनवट न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलचा आहे आणि ही घटना सत्य घटना आहे आणि वर्तमान काळातली ही घटना आहे. तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आज आदिवासी समाज इनकी तरफ से आक्रोश मोर्चा निकाला गया है और जो 2-4 दिन पहले एक आदिवासी महिला पर अत्याचार हुआ था, इसके लिए आक्रोश मोर्चा निकाला गया है और एक निवेदन एसडीएम सहायक जिला अधिकारी इनको दिया जा रहा है. तो आप देख सकते हैं यहाँ पुलिस का बंदोबस्त बहुत ज़बरदस्त किया गया है और आक्रोश मोर्चा निकाला गया है. एक आदिवासी महिला पर अत्याचार होने के ख़िलाफ़ में सभी लोग यहाँ पर दिखाई दे रहे हैं आदिवासी समाज की तरफ से. मैडम थोड़ा सामान तो यहाँ पर देख सकते हैं किनवट और माहौर एक आदिवासी इलाके से जाना जाता है और इस इलाके में बहुत ज़्यादा आदिवासी समाज पाए जाते हैं. और 2-4 दिन पहले एक आदिवासी महिला पर जो अत्याचार हुआ, बलात्कार हुआ, इसके खिलाफ़ में सहायक जिला अधिकारी इनको एक निवेदन देकर इनको मांग कर रहे हैं कि इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए. ये आक्रोश मोर्चा निकाला गया है और जो 4 आरोपी है इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए. अत्याचार झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं अडचणीमध्ये की दुकानं बंद ठेवा. पूर्ण दुकाने बंद करावे. तुम्हाला पहिले सांगितलं
झालेला आहे तरी पण यांनी दुकान ओपन करत आहेत. बरोबर आपण